गेल्या 8 दिवसात सोन्याच्या दरात 3,000 रुपयांची घसरण झाली आहे। जळगाव सुवर्णनगरीत आज सोन्याचे भाव 76,200 रुपये तर चांदीचे भाव 91,000 रुपये। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। आपण आहोत जळगावच्या सराफा बाजारामध्ये भंगाडे गोल्ड या ठिकाणी। आपण जर पाहिलं तर ग्राहकांनी सोने व चांदी खरेदी करण्यासाठी गर्दी केल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। नेमका सोन्याचा भाव कमी जास्त का होत आहेत हे जाणून घेऊया। आपल्या सोबत भंगाडे गोल्डचे जे आहेत आकाश भंगाडे हे आपल्या सोबत जुडलेले आहेत। आपण ते त्यांच्याशी संवाद साधूया। दादा, काय सांगणार, सोन्याचा भाव या 8 दिवसात कितीने कमी झालेला आहे आणि चांदीचा भाव कितीने कमी झालेला आहे? सोन्याचा भाव दिवाळीच्या पिरियडमध्ये 82,000 पर्यंत पोहोचला होता, पण डोनाल्ड ट्रम्प ची सत्ता आली आणि तेव्हापासून भाव कमी व्हायला सुरुवात झाली। याचं कारण असं आहे की त्यांचं सर्वात पहिले त्यांनी ज्या पॉलिसीज ते चेंज करणार आहे, जानेवारीमध्ये जे इम्प्लिमेंट करणार आहे, त्याचे इफेक्ट हा गोल्डवरती पडलेला आहे आणि ते युद्ध थांबवायचा प्रयत्न करतील असं त्यांनी सांगितलं आणि युद्ध थांबवायच्या स्थितीत थोडंसं आलेलं आहे, तर त्याचा इफेक्ट हा गोल्डवरती पडला आणि गोल्डमधची डिमांड जी युद्धामुळे जी आली होती सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून, ती कमी झाल्यामुळे सोन्याचे भाव मध्ये आज 3,000 रुपयांनी भाव कमी झालेले आहे। ग्राहकांमध्ये कुठेतरी आनंदाचं वातावरण आहे, लग्न सराईचे दिवस आहे, काय सांगणार? आता दिवाळीचा सीझन संपला, आता लग्नाचा सीझन सुरू आहे। पुढचे 6-7 महिने लग्नाचा सीझन राहील। ऑलरेडी बुकिंग सुरू झालेलं आहे लग्नाच्या ॲडव्हान्स गोल्ड बुकिंग लोकांनी भाव कमी झाले तर भरपूर जास्त प्रमाणात करून ठेवलेले आहे, तर साहजिक आहे प्रत्येक ग्राहकासाठी चांगली गोष्ट आहे भाव कमी झाले तर। अजून सोने आणि चांदीच्या भावात घसरण होण्याचे चान्सेस वाटतात तुम्हाला? आता आपण गोल्ड आणि सिल्वरचा प्राइसेसचा विचार केला तर जानेवारी पर्यंत व्हॉलेटाईल राहायची शक्यता आहे। ग्राहकांना भाव कमी झाल्याचा कुठेतरी दिलासा या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।